जयपूरमध्ये एका 6 वर्षाच्या मुलाच्या हत्येची भयंकर कहाणी समोर आली आहे. या घटनेने परिसरातील लोकच नाही तर पोलीसही चक्रावले आहेत. 19 जुलै रोजी ही घटना घडली, जेव्हा चिमुरडा लोकेश अचानक बेपत्ता झाला. कुटुंब व पोलीस त्याचा शोध घेत होते. याच दरम्यान लोकेशचा मृतदेह गावातील एका निर्जन ठिकाणी चाऱ्याच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला. त्याच्या मानेवर गळ्यात दाबल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी तपास सुरू केला आणि संशयाच्या आधारे काका मनोजला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा पोलिसांच्या चौकशीत काका मनोजने सांगितले की त्याच्या पत्नी काही काळापूर्वी त्याला सोडून गेली होती. पत्नीला नियंत्रित करण्यासाठी एका तांत्रिकाने तंत्रविद्येसाठी चिमुकल्याचा बळी देण्यास आणि त्याचे रक्त आणि यकृत आणण्यास सांगितले. म्हणून त्याने लोकेशला चॉकलेटचे आमिष दाखवून एका घरात नेले आणि त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली. नंतर इंजेक्शनद्वारे त्याचे रक्त काढले आणि नंतर यकृत काढता यावा म्हणून मृतदेह चाऱ्यात लपवला. पण कुटुंब आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्याचा प्लॅन फसला. पोलिसांना काका मनोज आणि तांत्रिक सुनील दोघांनाही अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.